गाईस, तर डीमन स्लेयरच्या युनिव्हर्समध्ये जर एखाद्या व्यक्तीचे रूपांतर राक्षसामध्ये झाले तर त्या व्यक्तीला पुन्हा मनुष्य रूपामध्ये ट्रान्सफॉर्म करणे जवळजवळ अशक्य आहे. कारण एखादा व्यक्ती राक्षस झालास तर त्याचा स्वतःच्या मनावरती ताबा राहत नाही आणि तो जिवंत राहण्यासाठी नॉर्मल लोकांना खाऊन त्यांचे रक्त पिऊ लागतो. अशा राक्षसांना धोका असतो तो फक्त सूर्यप्रकाशापासून. राक्षस जर सूर्यप्रकाशात आले तर त्यांचा जळून जागीच मृत्यू होतो. त्यामुळे हे राक्षस दिवसभर अशा ठिकाणी राहतात जिथे सनलाईट येत नाही आणि फक्त रात्रीच शिकार करायला बाहेर पडतात. कशाला काय गरज आहे? तर डीमन स्लेयर ज्यू तोमियोकाला समजते की नेजुको बाकीच्या राक्षसांपेक्षा थोडी वेगळी आहे आणि कदाचित तिचे रूपांतर पुन्हा मनुष्यामध्ये केले जाऊ शकते. त्यामुळे तो तांजिरोला नेजुकोला घेऊन उरोकोदाशी साकुंजी नावाच्या व्यक्तीकडे पाठवतो. आता दिवस उजाडलेला असल्यामुळे नेजुकोला सूर्यप्रकाशापासून धोका होता. त्यामुळे तांजिरो एक छोटी टोपली विकत घेतो आणि नेजुकोला त्याच्यात बसायला सांगतो. नेजुको तिच्या राक्षसी शक्तींचा वापर करून टोपलीमध्ये बसते आणि तांजिरो टोपलीला पॅक करतो आणि बॅग सारखं पाठीवर घेऊन पुढच्या प्रवासाकडे निघतो. प्रवास करता करता आता रात्र झाली होती. वाटेत त्यांना एक मंदिर लागते जिथून तांजिरोला रक्ताचा वास येऊ लागतो. तांजिरो मंदिराचा दरवाजा उघडतो आणि बघतो तर काय, आतमध्ये एक राक्षस शिकार केलेल्या मनुष्यांना खात बसला आहे. संपूर्ण मंदिरात रक्ताचा वास पसरला होता. अशामध्ये नेजुकोच्या तोंडाला देखील पाणी सुटते आणि तिचा स्वतःच्या मनावरचा ताबा सुटू लागतो. त्याच वेळी मंदिरातला राक्षस तांजिरो वरती हल्ला करतो आणि त्याला मारायचा प्रयत्न करतो. तांजिरो संकटात आहे हे बघून नेजुको पुन्हा स्वतःच्या मनावरती ताबा मिळवते आणि आपल्या शक्तीचा वापर करून त्या राक्षसाचे मुंडके एका फुटबॉल प्रमाणे लाथ मारून उडवते. तांजिरो हे बघून शॉक्ड होतो. दुसरीकडे तो राक्षस मुंडके उडवल्यानंतर देखील जिवंत असतो आणि स्वतःच्या दाडाचा वापर करून तो नेजुको वरती हल्ला करू लागतो. त्याचबरोबर मुंडक्याचा वापर करून तो तांजिरो सोबत लढायला लागतो. कुऱ्हाडीचा वापर करून तांजिरो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो राक्षस आपल्या शक्तीचा वापर करून तांजिरोची कुऱ्हाड पकडतो. परंतु तांजिरो कुऱ्हाडी सकट त्या राक्षसाला झाडाला अडकवून धावत नेजुकोच्या मदतीला जातो. चान्स बघून तांजिरो त्या राक्षसाचे धड खोल दरीत ढकलून देतो आणि नेजुकोला घेऊन पुन्हा त्या राक्षसाच्या मुंडक्यापाशी येतो. तो राक्षस अजून जिवंत असतो आणि तांजिरोच्या कुऱ्हाडीतून निसटण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी अचानक तिथे एक मास्क लावलेला माणूस येतो आणि तांजिरोला त्या राक्षसाचे मुंडके पूर्णपणे नष्ट करायला सांगतो. राक्षसाला मारण्यासाठी त्याचे मुंडके पूर्णपणे नष्ट करणे गरजेचे होते. तांजिरो एक मोठा दगड घेऊन राक्षसाला मारायला तयार होतो खरं, पण त्याला त्या राक्षसाची दया येऊ लागते. त्याचा चांगला स्वभाव त्याला राक्षसाला मारण्यापासून रोखू लागतो. हे सर्व तो मास्क लावलेला माणूस बघत असतो आणि मनातल्या मनात म्हणत असतो की हा मुलगा किती कमजोर आहे. बघता बघता आता सकाळ झाली होती. सूर्यप्रकाशाची किरणे त्या राक्षसावर पडतात आणि तांजिरोच्या डोळ्यासमोर तो राक्षस जळून खाक होतो. दुसरीकडे नेजुको सूर्यप्रकाशाला घाबरून मंदिरात आपल्या टोपलीत जाऊन बसते. तांजिरो धावत तिच्याकडे जातो. नेजुको सुरक्षित आहे याची खात्री पटल्यानंतर तो त्या मास्क लावलेल्या व्यक्तीकडे जातो. ती व्यक्ती दुसरं कोणी नसून डीमन स्लेयर ज्यू तोमियोकाचे गुरु उरोकोदाकी साकुंजी असतात. साकुंजी तांजिरोला सांगतात की जर तुला तुझ्या बहिणीला सोबत ठेवायचे असेल तर तुला डीमन स्लेयर संघटनेत सहभागी व्हावे लागेल. राक्षसांशी लढावे लागेल, त्यांना मारावे देखील लागेल आणि जर उद्या तुझ्या बहिणीने कुठल्या निष्पाप जीवाचे प्राण घेतले तर तुला तुझ्या बहिणीला देखील मारावे लागेल. तांजिरो त्यांना वचन देतो की नेजुको मुळे कोणाला इजा होणार नाही याची पूर्ण जबाबदारी तो स्वतः घेईल. हे ऐकल्यानंतर साकुंजी तांजिरोला डीमन स्लेयर संघटनेत सहभागी होण्याची ट्रेनिंग द्यायला तयार होतात. तांजिरो नेजुकोला घेऊन साकुंजी सोबत एका झोपडीपाशी जातो. साकुंजी त्याला सांगतात की जोपर्यंत तांजिरोची ट्रेनिंग होत नाही तोपर्यंत ते स्वतः नेजुकोची देखभाल करतील. आणि दॅट्स इट, एपिसोड 2 एंड होतो. एनिवेज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.